15 वर्षात कधी गेले होते का रंकाळावरती लोकांना भेटण्यासाठी? मग निवडणूक आली की तुम्हाला हे सगळं का सुचतंय? कारण की ते घाबरले आणि घाबरल्यामुळं सैरवैर सुटलेले आहेत. काही घोषणा करतायत, काही इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कोल्हापूरच्या लोकांनी त्यांचा खरा चेहरा, खरं रूप त्यांचं ओळखलेलं आहे आणि 15 वर्ष लोकांनी त्यांना संधी दिली, सत्ता दिली, त्याचा दुरुपयोग केला. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मी शेवटी राखून ठेवला होता सांगण्यासाठी, ते म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कारभार करणं असं त्यांनी सांगितलेलं. हे किती हास्यास्पद आहे बघा. 2 प्रकल्प कोल्हापूरसाठी त्यांनी आणले. एक IRBचे रस्ते, ज्याला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा विरोध असताना त्यांनी त्याचं समर्थन केलं आणि 3 टोलच्या पावत्या फाडून त्यांनी सांगितलं की मी या मध्ये काहीतरी डफला पाडलेला आहे, ते सांगण्याचा प्रयत्नच त्यांचा होता. आणि दुसरी थेट पाईपलाईन, ज्याच्या अनेक वेळा पेपरला बातम्या आलेल्या आहेत की कशा पद्धतीने त्यामध्ये गैरकारभार झाला. म्हणजे 2 प्रकल्प आणताना भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात बरबडलेले असताना भ्रष्टाचार मुक्त कारभार करू असं जे आश्वासन ते कोल्हापूरकरांना देत आहेत, ते सगळे कोल्हापूरकर त्यांना जाणतायत की कशा पद्धतीचं त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून बाकीच्या गोष्टी मला आता सांगण्याची काही आवश्यकता नाही.